नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती असेल, त्याचसोबत तुमची ग्रामसेवक भरती असेल, आरोग्य सेवक भरती आहे, पोलीस भरती आहे, महानगरपालिकेच्या सगळ्या भरती आहेत. त्यासोबत तुमचा टीईटी पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, आरोग्य सेवक असेल, ग्रामसेवक असेल, इंग्रजी असेल, IBPS 300 प्रश्न असतील. बघा या संपूर्ण आरोग्य इयत्ता 10वीचा भाग 1 भाग 2 घेतलेला आहे. त्यासोबत एसटी महामंडळ भरती आहे, नोंदणी मुद्रांक शुल्क आहे, ज्याची एक्झाम आणि नवी मुंबई महानगरपालिका आणि टीईटी एक्झाम. तर हे दुसरं आपलं लेक्चर आहे. ह्या सगळ्या आपल्या टेस्ट सिरीज आहेत, अगदी कमी माफक फीस मध्ये आहे. या अगोदर अनेक मुलांनी घेतलेल्या आहेत, खूप मुलं वेगवेगळ्या एक्झाम मध्ये सिलेक्ट सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला घ्यायचे असेल तर नक्की घेऊन टाका. ठीक आहे, चला घेऊया आपण आजचं दुसरं जे लेक्चर आहे ते लेक्चर समानार्थी शब्दाच्या संदर्भामध्ये. पहिला जर पाहिला असेल तर खालीलपैकी कोणता शब्द हा भाऊ या समानार्थी शब्द नाही. बघा भावासाठी कोणता शब्द आहे जो समानार्थी नाही खालील. आता भ्राता हा भावासाठी समानार्थी शब्द आहे. भ्राताला आपण तिथं भाऊ म्हणतो, भ्राता म्हणजे भाऊ, हा संस्कृत मधला शब्द आहे. ठीक आहे, बघा तनुज म्हणजे नाही, तनुज म्हणजे मुलगा, तनुज म्हणजे काय मुलगा. आणि इथं जर तनुजा केला असतं तनुजा तर मग झाली असती ती मुलगी. तनुजा म्हणजे काय मुलगी आणि तनुज म्हणजे मुलगा, म्हणजे हा नाहीये. सहोदर म्हणजे सुद्धा बंधू भाऊच होतं आणि बंधू हा शब्द सुद्धा भावासाठीच त्या ठिकाणी काय समानार्थी शब्द महत्वाचा. ठीक आहे, आणि यावर तुम्हाला अनेक वेळा प्रश्न विचारून झालेले. ओके, चला घेऊ आपण पुढचा प्रश्न घेऊया. त्याच्यानंतर हा महत्वाचा इम्पॉर्टंट हा शब्द तुम्हाला जोडेला मध्ये मुद्दाम दिलाय, कारण अनेक वेळा यावर प्रश्न विचारून झालेले आहे. ठीक आहे, चला बघूया हा जो शब्द आहे नेमकं काय आहे शब्दामध्ये. तर बघा आनल, इथं तुम्हाला जोड्या दिले अ ब ग ड दिले, 1 2 3 4 पर्याय. आनन हा शब्द आहे. आता आनन म्हणजे काय तर अग्नी. आनन म्हणजे काय अग्नी. मग इथं आहे 4 नंबरला पावक अग्नी. आता 1 च 4 इथं नाहीये, इथं पण नाही. 1 च 4 इथं पण आहे, इथं पण आहे. ठीक आहे, अमृत म्हणजे काय सुधा आणि पियुष, म्हणजे ब च 1. ब च 1 कोणत्या ठिकाणी आहे इथं ब च 1 आहे, म्हणजे करेक्ट तुमचं 4 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. आता मग अरण्य, अरण्याचे काय जंगल वन. आश्व म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे घोडा, पण आश्व म्हणजे घोडा इथे दिलंच नाही. तर आश्व म्हणजे काय हय, हा घोड्यासाठी समानार्थी आहे. वारू हा सुद्धा घोड्यासाठी समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, तर बघा आनंद म्हणजे पावक अग्नी वन्नी. ठीक आहे, अमृत म्हणजे सुधा पियुष, म्हणजे करेक्ट तुमचा ऑप्शन क्रमांक 4. असे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, चला पुढचा घेऊया. बघा आता इथं तुम्हाला डिटेल मध्ये जर पाहिलं असेल तर आनंदचं बघा, हे जे आनंद दिसतंय ना, आनंदला पावक म्हणतात, अग्नी म्हणतात, विस्तो आपण विस्तो म्हणतो ना, विस्तो म्हणजे सुद्धा अग्नी. वन्नी वैशानर शिकी आणि हुताशन हे अग्नीसाठी सगळ्यात जास्त वेळा तुमचे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत अग्नी. आता पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी लगेच घेऊया. पुढचा खालील शब्दापैकी विसंगत शब्द कुठला आहे तुम्हाला तो ओळखायचा. विसंगत, विसंगत म्हणजे या 3 पर्यायापैकी वेगळा असा. आता बघा सलील म्हणजे पाणी, अंब म्हणजे पाणी आणि वारी म्हणजे सुद्धा पाणी. पय म्हणजे सुद्धा पाणी, पयोधी म्हणजे पाणी. ठीक आहे, आणि शीर म्हणजे दूध. म्हणजे सलील आंबा आणि वारी हे 3 एक गट आहे पाण्याचा आणि हा वेगळा आहे. म्हणजे इथं विसंगत शब्द कुठला आहे तुमचा शीर. शीर हा तुमचा या ठिकाणी विसंगत शब्द आहे. ओके, चला शीर घेतलंय. हा, तर शीर म्हणजे काय तर दूध, आपण ज्याला दूध म्हणतो ते शीर म्हणजे दूध. कमळ हा जो शब्द आहे, कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कुठला आहे. बघा अनेक वेळा तुम्ही आयत्या टायमाला तिथं चूक करतात. तर नसलेला असलेला व्यवस्थित बघा. तुम्हाला माहिती आहे कमळ, अरे नलिनी म्हणजे कमळ करा लगेच. त्यामुळे प्रश्न विचारतात, नसलेला शब्द तुम्हाला विचारला. कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द बघा, नलिनी म्हणजे कमल आहे, नीरज म्हणजे कमल आहे, पद्म म्हणजे कमळ आहे, वायास म्हणजे तिथं नाही. वायास म्हणजे काय रे बाबांनो, आपण ज्याला कावळा म्हणतो हा कावळा, त्याला समानार्थी शब्द आहे. काक समानार्थी शब्द आहे आणि त्याला एकाश हे समानार्थी शब्द आहेत. कोणाला कावळ्याला. हे सगळे 4 नंबरला समानार्थी शब्द आहेत. आणि कमळसाठी काय आहेत तर नलिनी, नीरज, पद्म, पंकज. बघा पंकज पेन दुसरा घेतो सर. ओके, कमल म्हणजे काय पंकज, नीरज, नीरज दिलाय, पद्म सुद्धा तुम्हाला दिलेला आहे, मग पंकज. ठीक आहे, सरोज,
काय सरोज, राजू हे सगळे कमळसाठी समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर अभरूह हे सुद्धा कमळसाठी समानार्थी शब्द आहे. खालीलपैकी चुकीची जोडी कुठली ती ओळखायची. चुकीची बघा, अचूक आणि बरोबर हे करेक्ट आहे. समानार्थी दोन्ही समानार्थी आहेत. प्रवास, सफर हे सुद्धा समानार्थी आहेत. इमारत, सदन नाही, इमारत वेगळा आहे आणि सदन वेगळा. ठीक आहे, हे विरोधार्थी पण नाही समानार्थी. आचारी, स्वयंपाकी हे आहे. म्हणजे 3 नंबरचं जे तुमचं ऑप्शन आहे हे वेगळा. काय तर 3 नंबरचा ऑप्शन बघा, इमारत आणि सदन याचा विचार करा. सदन म्हणजे काय, इथे लिहितो मी सदनचे जे समानार्थी शब्द आहेत. कारण हे तुम्हाला विचारतील सदन म्हणजे काय रे बाबांना, ज्याला आपण घर म्हणतो. ग्रह, घर सदनसाठी आहे. भन म्हणतात त्यालाच गेह म्हणतात. आलय म्हणतात सदनसाठी बरं काय. आलय, निवास हे सदनसाठी. आणि इमारत हा शब्द आहे. फक्त घर या शब्दाला समानार्थी तो येत नाहीये. ठीक आहे, त्याच्यात धाम म्हणतो आपण, निकेतन म्हणतो, आगार म्हणतो आणि भुवन म्हणतो. हे सगळे सदनसाठी समानार्थी शब्द आहेत. ओके, चला म्हणजे चुकी जोडी ती. आता आय दाना हा शब्दाचा अर्थ नेमका काय. आयदाना जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ काय होतोय. मग आमंत्रण होतोय का, जेवणासाठी लागणारी भांडी होतोय का, पायपुसणी होतोय का, झाड होतोय. बघा, पायपुसणी म्हटलं तर पायदानी होईल. काय पायदानी म्हणजे पायपुसणी. ठीक आहे, पण इथे आयदाना याचा अर्थ काय, जेवणासाठी लागणारी जी भांडी आहे त्याला म्हणतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. आता या चंद्रावर तुम्ही स्टार करून घ्या, कारण चंद्रावर इतक्या वेळा प्रश्न विचारून झाले खूप वेळा. चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द वापरून बनवलेले अचूक त्या ठिकाणी वाक्य कुठले ते आपल्याला ओळखायचंय. अचूक वाक्य कुठले बघा. हिंदूचे घर आकाश आहे, बरोबर आहे. हिंदू हा चंद्राला समानार्थी शब्द आहे, करेक्ट आहे. तो पहा शशी घरावर आला, शशी हा सुद्धा चंद्राला समानार्थी शब्दच आहे. ठीक आहे, पेन थोडा चेंज करू लाल. ओके, त्याच्यानंतर अरे हिमांशू आज इकडे कुठे, तर हिमांशू हा सुद्धा चंद्रासाठी समानार्थी शब्द आहे. त्याचा आज सुधाकर उशीर झाला, सुधाकर हा सुद्धा चंद्रासाठी समानार्थी. म्हणजे सगळेच पर्याय बरोबर आहे. मग चंद्राला समानार्थी कोणकोणते शब्द आहेत. हिंदू आहे, शशी आहे, हिमांशू आहे, सुधाकर आहे, विधू आहे. विधू सुद्धा हा चंद्रासाठी आहे. सुधांशू हा सुद्धा आहे, सुधाकर आहे, सुधांशू आहे. निशानाथ आहे, निशानाथ हा सुद्धा चंद्रासाठी समानार्थी शब्द आहे. वरती लिहितो रजनीनाथ, रजनीनाथ हा सुद्धा चंद्रासाठी समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर शशधर आणि शुभ्रांशू हे सुद्धा आहेत. बघा, टेस्ट सिरीज खूप महत्वाची आहे. तुम्ही सगळ्या टेस्ट सिरीज परचेस करून घ्या, कारण खूप कमी फीस मध्ये ठेवलेला आहे. पुढचा प्रश्न, सुता, पेन चेंज करून घेऊ. आता हे थोडस सेम पेन झालेलं आहे, वेगळं घेऊन बघा. सुता, तनया, आत्मजा, नंदिनी हे शब्दासाठी योग्य अर्थ दर्शना. बघा, सुता, आता सुताच्या जागी नुसतं सुत जर केलं, तनया जागेवर नुसतं तनय जर केलं, आत्मजाच्या जागेवर नुसतं आत्मज जर केलं, तर हे सगळे मुलासाठी आहेत. सुता, तनया, आत्मजा, नंदिनी हे सगळे मुलीसाठी शब्द आहेत. कोणासाठी आहेत, मुलीसाठी. सुता, तनया, आत्मजा, नंदिनी हे सगळे मुलींसाठी समानार्थी शब्द आहेत. यातला करेक्ट जे आहे तर ते मुलगी उत्तर. आता मुलीच्या समानार्थी कोणकोणते शब्द आहेत, तर बघा तुम्हाला जे दाखवले, सुता, तनया, आत्मजा, नंदिनी हे सगळे. त्याच्यानंतर तनुजा आहे का, तनुजा नाही तर मग बघा तनुजा हा जो शब्द आहे हा मुलीसाठी समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर दुहिता हा सुद्धा मुलीसाठी समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर कन्या किंवा कन्याका, कन्याका हे दोन्ही शब्द मुलीसाठी समानार्थी शब्द आहे. मग आता धरणी आहे, माता आहे, धरणी आहे, लक्ष्मी याचे समानार्थी कोणकोणते शब्द आहे, दुसऱ्या पेनाने आपण लिहूया. बघा, आता इथे जर पाहिलं धरणी, आता मातासाठी पाहिलं असेल तुम्ही समानार्थी शब्द आहेत माय, माऊली, आय, जननी, जन्मदा, आऊस. नवीन शब्द बघा, हा तुमच्या ओळखीचा नसेल तो इथे लिहितो मी तेवढा, आऊस हा सुद्धा मातासाठी समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर धरणीसाठी कोणकोणते आहेत, पृथ्वी, धरती, धरा, वसुधा, वसुंधरा, रसा हा नवीन शब्द आहे, लक्षात ठेवा. रसा हा सुद्धा धरणीसाठी समानार्थी शब्द आहे. स्थिती, शिती, धरित्री, वसुमती आणि अवनी, तर हा एक शिती एक लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचे समानार्थी. असे तुम्हाला त्या ठिकाणी ऑड समानार्थी शब्द टाकतात. आता लक्ष्मीसाठी कुठले, रमा आहे, कमला आहे, इंदिरा आहे, पद्मा आहे, पद्मजा आहे, मा आहे, वैष्णवी आहे, कमलजा आहे आणि महालक्ष्मी
हे तुमचे लक्ष्मीसाठी समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, चला पुढचा घेऊया. वानर हा जो शब्द आहे या शब्दाला खाली कुठला समानार्थी शब्द नाही. कपी म्हणजे वानर आहे. ठीक आहे, मरकट म्हणजे वानर आहे आणि शाखा मृग म्हणजे वानर आहे. केशरी म्हणजे त्या ठिकाणी सिंह आहे. केशरी पंचानन. पंचानन हे कशासाठी शब्द आहे? केशरी हे सिंहासाठी शब्द आहे. सिंहाला म्हणतात केशरी म्हणतात, पंचानन म्हणतात, सगळे सिंहासाठी शब्द आहे. सिंहाला शार्दूल म्हणतात. इथे लिहितो बघा शार्दूल. शार्दूल ठाकूर नाही, शार्दूल सिंहासाठी आहे. त्यानंतर मृगेंद्र. ठीक आहे, त्याच्यानंतर मृगराज सिंहासाठी, वनराज सगळे सिंहाला समावेश शब्द. आणि पंचानन हे काय सिंहासाठी शब्द आहे. पंचानन. आणि माकडासाठी कपी, मरकट, शाखा, मृग. ठीक आहे, आणि माकड हे वानर. माकड दिलं नव्हतं एवढं बस. हे वानरसाठी समानार्थी शब्द आहे. हत्ती हा जो शब्द आहे, हत्ती या समानार्थी शब्दाचा विसंगत शब्द कुठला? आता हत्तीला समानार्थी नसलेला शब्द कुठला, यातला आपला विसंगत शब्द कुठला आहे तो काढायचा. विसंगत शब्द बघा, हत्तीला कोणता? कुंजर म्हणजे हत्ती शब्द आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं असतं पंचानन, आताच पाहिले पंचानन हत्तीला शब्द आहे का? तर नाही. पंचानन म्हणजे काय रे? आपण आता पाहिलं सिंह. पंचानन म्हणजे सिंह. त्यानंतर सारंग हा आहे. आणि अश्व हा शब्द घोड्यासाठी आहे. अश्व काय? घोडा. आपण पाहिलं म्हणजे या ठिकाणी थोडं पर्याय चेंज झालंय. कुंजर म्हणजे हत्ती आहे, सारंग म्हणजे हत्ती आहे. तर चुकीचे दोन पर्याय ब आणि क हे दोन पर्याय चुकीचे आहेत. अश्व म्हणजे काय? घोडा. इथे लिहितो मी बघा, अश्व हा जो शब्द आहे हा घोड्यासाठी. अश्व म्हणजे काय? घोडा. घोड्याला पुन्हा दुसरा शब्द समानार्थी हय. तुरग. तुरुंग नाही, तुरग. आणि हे तुरग. तुरुंग नाही, हे दोन्ही शब्द घोड्यासाठी आहेत. पुन्हा एक समानार्थी शब्द जो जास्त वेळा उच्चारतो तो म्हणजे वारू. हा सुद्धा घोड्यासाठी समानार्थी आहे. मग हत्तीसाठी कोणते आहेत? कुंजर. हत्तीसाठी समानार्थी शब्द कुठला आहे? कुंजर. गज. गजाला म्हणतात गज म्हणजे हत्ती. सारंग हत्तीसाठी शब्द आहे. पिल हत्तीसाठी शब्द आहे. करी लक्षात ठेवा, हे दोन शब्द करी एक आणि नाग एक. करी आणि नाग. नाग आणि करी हे दोन्ही शब्द हत्तीसाठी समानार्थी शब्द. सिंहाचे आपण आताच पाहिले. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा विहग, द्विज, अंडज हे शब्द पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा, द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला. अंडज विहीक म्हणजे विहीक करणारा. तो कशासाठी? तर पक्षी. पक्षाला समानार्थी शब्द आहे. विहेंग, द्विज, अंडज हे सगळे पक्षासाठी समानार्थी शब्द आहे. मग कोणते परत? त्याला हा पण शब्द आहे विहेगम. हा सुद्धा पक्षाला समानार्थी शब्द आहे. शकुल हा सुद्धा पक्षाला समानार्थी शब्द आहे. पाखरू हे सुद्धा पक्षाला समानार्थी शब्द आहे. मग हत्तीसाठी आपण आत्ताच पाहिलेले आहे. वानरासाठी आत्ताच पाहिले. आता नवरासाठी हा जो नवरा आहे याचे समानार्थी शब्द जर पाहिले तर वल्लभ हा जो शब्द आहे हा नवऱ्यासाठी समानार्थी शब्द आहे. त्याला रमण म्हणतात. हा सुद्धा नवऱ्यासाठी समानार्थी शब्द आहे. यजमान हा सुद्धा नवऱ्यासाठी समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर भरतार, भरता म्हणजे भाऊ आणि व्रतार म्हणजे नवरा. धव हा सुद्धा नवऱ्यासाठी समानार्थी शब्द आहे. दादला हा सुद्धा नवऱ्यासाठी समानार्थी शब्द आहे. आणि कांत हा सुद्धा नवऱ्या. आणि कांता म्हणजे बायको, परंतु कांत म्हणजे नवरा. अंबुला म्हणजे नवरा आणि सहचर म्हणजे नवऱ्या. हे नवऱ्यासाठी समानार्थी शब्द आहेत. खूप इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला परीक्षेला येतील. आणि आता लक्ष ठेवा. ठीक आहे, आता ज्या तुमच्या एसटी महामंडळ भरती आहे, नोंदणी मुद्रांक शुल्काचे एक्झाम आहेत 1 जुलै ते 8 जुलै. नवी मुंबई महानगरपालिकेचा, त्याच्यानंतर 8 ते सलग नवी मुंबई महानगरपालिकेचा पेपर आहे. टीईटी पेपर आहे. या सगळ्यांना खूप महत्वाचा. हे प्रश्न तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या एक्झामला विचारले जातील, त्यामुळे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करून द्या नक्की. आणि त्यासोबत आपल्या सगळ्या टेस्ट सिरीज आहेत. याची बघा फक्त 49 रुपये फीस आहे. 10वीचं भाग 1 भाग 2 दिले. मागच्या ज्या मुलांनी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका पेपर दिला आणि जे लागले त्यांना विचारा यांचा किती फायदा झालेला. 5000 प्रश्न. आणि ग्रामसेवक तर 100% आपल्या जी काय तुम्हाला नोट्स दिलेले आहेत त्याच्या बाहेरचे प्रश्न नाही. खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत. आरोग्य सेवक, ग्रामसेवक संपूर्ण इंग्रजी सगळे TCS IBC यातले क्वेश्चन आहे. बघून घ्या. खूप महत्वाचे 49 रुपये फीस ठेवलेली आहे.
टीईटी पेपर 1 पेपर 2 असेल त्याची फीस सुद्धा मागचाच लोगो आहे 299 रुपये आहे. तर एक 99 रुपये का 50 रुपये काहीतरी ठेवले एकदा बघून घ्या. ठीक आहे. आणि सगळ्या महानगरपालिकेच्या भरतीसाठी 1265 TCS ची आहे. फक्त त्या ठिकाणी फीस ना मात्र 20-25 रुपये ठेवली. ती पण बघू. आपलं ऍप डाउनलोड करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. ठीक आहे. चला थांबतोय. हा टेलिग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, सगळ्यांनी जॉईन करून घ्या. आणि जर तलाठी भरतीची परीक्षा तयारी करत असेल तर तलाठीच्या आता लोक झाले सगळ्या 57 टेस्ट पेपर दिले. फक्त 99 फीस ठेवली ते सुद्धा जॉईन करून घ्या सगळे. ठीक आहे. थांब.